सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले श्रीमद भागवतात वर्णन केलेले भगवंताचे 24 अवतार. अतिशय लोभी प्रतिक्षणाला धनाचे ध्यान करत असतो, तसेच ज्ञानी प्रतिक्षणाला ईश्वराचे ध्यान करत असतो, स्मरण करत असतो. ज्ञानी एक क्षणभरही ईश्वरापासून वेगळा राहू शकत नाही. शुकाचार्यांची जन्मापासूनच ब्रह्माकार वृत्ती होती. ते भागवत शिकायला गेले याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. शुकाचार्यांची प्रशंसा श्रीमद भागवतामध्ये खूप प्रमाणात केली गेली आहे. कारण शुकाचार्यांची देवदृष्टी होती, देहदृष्टी नव्हती. जोपर्यंत देहदृष्टी असते तोपर्यंत दुःख असते, वासना असते. परंतु देवदृष्टी असते तेव्हा तो माणूस प्रत्येकामध्ये ब्रह्मस्वरूपाचे दर्शन करत असतो. एकदा असे झाले की एका सरोवरात काही अप्सरा स्नान करत होत्या. तेथून त्यांच्या समोरूनच शुकाचार्य जात होते. अप्सरांनी आपले स्नान पूर्ववत चालू ठेवले. त्यांना कोणत्याही प्रकारची शुकाचार्यांना पाहून संकोच वाटला नाही. थोड्या वेळाने त्यांच्याच मागून श्री व्यासजी जाऊ लागले. त्यांना पाहून अप्सरांनी आपल्या अंगावर पटकन वस्त्र धारण केले. हे पाहून व्यासांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी असे विचारले की हे असे का? त्यावेळेस अप्सरांनी त्याचे उत्तर असे दिले की आपण वृद्ध आहात, पितृतुल्य आहात, पूज्य आहात, पण आपल्या ठिकाणी हा पुरुष किंवा ही स्त्री हा भेद आहे, पण शुकाचार्यांच्या ठिकाणी कुठलाच भेद नाही. शुकाचार्य केवळ ब्रह्मज्ञानी नाही तर त्यांच्याकडे ब्रह्मदृष्टीसुद्धा आहे. शुकदेवांची अभेद दृष्टी या प्रसंगानुसार सिद्ध झाली होती. त्यांच्या ध्यानी मनीही असे नसायचे की हा व्यक्ती पुरुष आहे किंवा ही स्त्री आहे. एकदा जनक राजाच्या दरबारात शुकाचार्य आणि नारद दोघेही आले. शुक ब्रह्मचारी व ज्ञानी होते. नारदही ब्रह्मचारी व भक्ती मार्गाचे आचार्य होते. पण दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? जनक राजा या प्रश्नाचे समाधान करू शकला नाही आणि परीक्षा केल्याशिवाय निर्णय कसा घेता येईल? जनक राजाची राणी सुनयनाने निश्चय केला की मी या दोघांचीही परीक्षा घेते. सुनयनाने त्या दोघांनाही घरी बोलावले आणि पाळण्यावर बसवले. त्यानंतर राणी नटून थटून सजून त्या पाळण्यावर दोघांच्या मध्ये येऊन बसली. त्यामुळे नारदांना थोडा संकोच झाला. मी बालब्रह्मचारी आहे. माझ्यासारख्या तपस्व्याला हा स्त्रीचा स्पर्श झाला आणि विकार उत्पन्न झाला तर? या शंकेने नारद थोडे दूर सरकले. परंतु इकडे शुकाचार्यांना भानही नव्हती की कोणी येऊन बसले आहे. त्यांना तर स्त्री पुरुषांचा भेदच माहीत नव्हता. त्यामुळे ते जागचेही हल्ले नाहीत. सुनयना राणीने निर्णय दिला की या दोघात शुकाचार्य श्रेष्ठ आहे. त्यांना स्त्री पुरुष हा भेदच कळत नाही. स्त्री पुरुष हा भेद नष्ट झाल्याशिवाय खरी ईश्वर प्राप्ती होत नाही. स्त्री पुरुष भेद नष्ट झाला की त्यांची भक्ती सिद्ध झाली असे समजावे. स्त्रीमध्ये स्त्री तत्व न दिसता त्यांना सर्वत्र ब्रह्मच दिसत होते. म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्मभाव सिद्ध झालेले शुकाचार्यच होय असे तिने जनक राजाला सांगितले. शुकाचार्य भिक्षावृत्तीसाठी जेव्हा बाहेर जात असत त्यावेळेस ते 6 मिनिटापेक्षा एका दरवाजामध्ये कधीच थांबत नसत. आणि असे असून सुद्धा 7 दिवस एका ठिकाणी बसून त्यांनी राजा परीक्षिताला श्रीमद भागवताची कथा ऐकविली. हा फार मोठा उपकार राजा परीक्षितावर केलेला होता. कारण राजा परीक्षित श्रीमद भागवत ऐकताना कुठल्याही प्रकारचा सम्राट नव्हता किंवा राजा नव्हता. त्याने आपल्या शरीरावर सर्व बिरुदे उतरवून ठेवलेली होती आणि त्याला आता फक्त ब्रह्मभावामध्येच लीन व्हायचे होते. आणि या एकाच गोष्टीची पारख केल्यामुळे शुकाचार्य श्री परीक्षिताला श्रीमद भागवत ऐकवण्यासाठी तयार झाले होते.